नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. राज्यात झालेल्या शुक्रवारच्या आक्रोशावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचं आवाहन केलं. अमरावतीमध्ये ज्या काही घटना घडल्या त्या त्रिपुरात झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी होत्या. तसंच हिंदूंची दुकानं जाळली गेली हे अत्यंत चुकीचं असून सरकारने यावर कडक पावलं उचलावेत अशी मागणी फडणवीसांनी केली. सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. इतकंच नाही तर ज्यांनी कोणी लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे, त्यांना माफी मिळणार नाही असंही दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं. अमरावती शहरात शनिवारपासून पुढील आदेशापर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता, आंदोलक शांत झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अमरावतीत बंदच्या दरम्यान हिंसक वळण लागलं होतं. नांदेडमध्ये काल शुक्रवारी झालेल्या निदर्शनांबाबत इतवारा पोलीस स्टेशनमध्ये 250 जणांवर कलम 307 आणि गुन्हे यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तर शिवाजीनगर दगडफेक प्रकरणी 50 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतला असून सध्या नांदेडमध्ये शांतता पाहायला मिळते. एसटी महामंडळात सोबतची परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बैठकीची पहिली फेरी पार पडली. आता दुसरी फेरी सुरू झाली आहे. बैठकीच्या पहिल्या फेरीत संपाबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर येते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर परब यांनी त्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. पवारांनी केलेल्या काही सूचनांचं पालन करून या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 6वा दिवस आहे. 28 मागण्या पूर्ण होऊन सुद्धा विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारसोबत अनेक बैठका झाल्या मात्र काहीच तोडगा निघाला नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय. खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागत असल्यानं खिशाला झळ बसते. त्यामुळे राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कधी तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभर कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून संपाचं हत्यार उपसलंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारनं केलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात आलं. आपले व्यथा मांडताना काही कामगारांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे आता तरी सरकारला जाग येणार का हा सवाल विचारला जातोय. एसटी कामगारांच्या संपामुळे मावळातील तळेगाव डेपोतील दररोज 5 लाख रुपयांचं नुकसान होत आहे. 8 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव दाभाडे आगाराचं दिवसाकाठी 5 लाखांचं नुकसान होत आहे. तळेगाव डेपोतील 70 वाहक, 81 चालक आणि 49 तांत्रिक आणि कार्यालयीन कर्मचारी मिळून 200 कर्मचारी संपात सहभागी असल्यानं आगाराचं कामकाज 6 दिवसांपासून ठप्प आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा 7वा दिवस असून आपल्या संपाकडे राज्य सरकारनं लक्ष द्यावं याच्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं केली जात आहेत. जळगावात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता थेट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला. राज्य सरकारनं लक्ष द्यावं याच्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारनं त्वरित या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आर्त हाक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी दिली. डंके की चूट पर धावा म्हणत बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन सुरू केलं. आतापर्यंत शर्ट बनेल काढून आंदोलन केलं मात्र आज अंगावरचा शर्ट पॅन्ट काढत सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आलं. आता यानंतरही सरकार दखल घेत नसेल तर अंतर्वस्त्र काढून आंदोलन करू असा संतप्त इशारा आंदोलकांनी दिला आहे. शिवसेना विभाग क्रमांक 1च्या वतीनं बोरिवली स्टेशनच्या बाहेर देशाच्या स्वातंत्र्याचा आणि वीर स्वातंत्र्य सैनिकांचा घोर अपमान करणाऱ्या कंगना रणावतच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी देशद्रोही गुन्हा दाखल करा या मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर वैद्यकीय अधिकारी आणि उपपरिचारिका यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात
वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका संघटनेतर्फे 2 दिवस काळाफिती लावून काम करत निषेध व्यक्त करण्यात आला। वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका यांचं निलंबन त्वरित मागे घ्यावं, अन्यथा 15 नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। औरंगाबादमध्ये महागाई विरोधात शिवसेनेनं आक्रोश मोर्चा काढला। केंद्र सरकार विरोधात शिवसेनेनं भव्य मोर्चा काढला। संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं, तर ही फक्त सुरुवात असल्याचं संजय राऊत म्हणाले। या मोर्चात हजारो शिवसैनिक सहभागी झाले। इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर शहरात भाजपच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली। ही रॅली अकोला चौकातून मंगळूरपीर तहसील कार्यालयावर काढण्यात आली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी मागण्यांचं निवेदन प्रशासनाकडे देण्यात आलं। त्रिपुरा राज्यातल्या घटनेचा निषेध म्हणून काल मुस्लिम समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। या बंदला वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा शहरात अल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। या बंदची हाक देणाऱ्यांनी शहरात फिरून व्यावसायिकांना आपली प्रतिष्ठानं बंद करण्यास सांगितलं। काही संचालकांनी दुकाने बंद करायला नकार दिल्यानं काही कार्यकर्त्यांनी दुकानांवर दगडफेक केली। त्रिपुरातल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मालेगाव बंदला काल हिंसक वळण लागलं। यानंतर मालेगावमध्ये जनजीवन पूर्वपदावर आलंय। इथं सर्व व्यवहार सुरळीत झाले। दरम्यान काल झालेल्या हिंसाचाराप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत। सोमवारी जर कोर्टानं परमबीर सिंग यांच्या विरोधात ऑर्डर जारी केली तर परमबीर यांना फरार घोषित करण्यात येणार आहे। सोमवारी याबद्दल कोर्टात सुनावणी होणार आहे। अभिनेत्री कंगना रणावतनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी कंगनाला धारेवर धरलंय। प्लास्टिकच्या घोड्यावर बसून कोणीही झाशीची राणी होत नाही, ही बनावट राणी आहे। काही पक्ष तिला पाठीशी घालतायत म्हणून ती बरळतीये। प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी ती अशा कमेंट करते, असा थेट हल्ला महापौरांनी कंगनावर चढवलाय। राज्य सरकारनं कंगनाची चौकशी करावी अशी मागणी महापौरांनी केली आहे। नवी मुंबईत गेल्या आठवड्यात एनसीबीनं 1 लाखाची लाच घेताना एका अधिकाऱ्याला अटक केली। यावर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। त्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी एलबीटी विभागातील सर्व 33 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली। अभिजित बांगर यांच्या या निर्णयाचं महापालिका वर्तुळात स्वागत होत आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची सरकारनं गंभीर दखल घेतली। न्यूज 18 लोकमतनं राज्यातल्या बोगस बायोडिझेलचा काळा बाजार हा 30 ऑक्टोबर रोजी उघडकीस आणला होता। त्यावर अन्न नागरी पुरवठा विभागानं बोगस बायोडिझेल विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। पेट्रोलियम पदार्थांवर आता सरकारी नियंत्रण असणार आहे, असाच GR सरकारनं जारी केलाय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय जाहीर करून आता माफियांवर कायद्याचा बडगा उगारला। ठाण्यात लसीकरण मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दिवसभरात 55,787 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं। जिल्ह्यात आतापर्यंत 79,116 नागरिकांचं लसीकरण झालं। त्यापैकी 56,856 नागरिकांना पहिला डोस देण्यात आलाय, तर 29,99,000 नागरिकांना दुसरा डोस पूर्ण झाला। कोरोना संसर्ग पाहता रेल्वे मंत्रालयानं नियमित मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्स विशेष गाड्या म्हणून चालवल्या होत्या, मात्र आता ट्रेनची वाहतूक पुन्हा सामान्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। म्हणजे स्पेशल आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनची सेवा आता नेहमीच्या गाड्यांसारखी होणार आहे। या गाड्या पुन्हा नियमित क्रमांकानं धावतील, त्यामुळे विशेष ट्रेनचं भाडं आता प्रवाशांना द्यावं लागणार नाहीये। पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं होणाऱ्या यात्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर पंढरपूर, पंढरपूर मिरज, लातूर मिरज दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे। लातूर पंढरपूर विशेष गाडीच्या 8 फेऱ्या होतील, पंढरपूर मिरज विशेष गाडीच्या 6 फेऱ्या होतील, लातूर मिरज विशेष दैनिक गाडीच्या 12 फेऱ्या होणार आहेत। भिवंडी शांतीनगर रोडची दुरवस्था झाल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। इथल्या संतप्त नागरिकांनी या परिसरात ठिकठिकाणी रोड नाही तो वोट नाहीचे बॅनर लावले।
2022 मध्ये भिवंडी पालिकेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. भिवंडीत लावलेले हे बॅनर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक पदाच्या 47 जागांसाठी उद्या रविवारी 14 नोव्हेंबरला कृषी परीक्षा होणार होती, परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं बसेस बंद आहेत. रेल्वेच्या सुद्धा मर्यादित गाड्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थी कृषी विद्यापीठातल्या जागांच्या परीक्षेला मुकण्याची शक्यता असल्यानं ही परीक्षा तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव सुरेंद्र काळबांडे यांनी याबद्दलचे आदेश जारी केले. लोणावळ्यातील टायगर पॉइंट परिसरात सुंदर आकर्षक रंगीबेरंगी फुलपाखरं दिसून येत आहेत. ही फुलपाखरं पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा फुलपाखरांचा विणीचा हंगाम असतो. नर हा मादा फुलपाखराला आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निसर्गात बागडताना दिसतात. लोणावळ्यात अचानक इतकी फुलपाखरं पाहून पर्यावरणप्रेमी आनंदी झाली आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबईच्या उत्तर विभागाच्या सायबर सेलनं पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून 3 नायजेरियन आणि 2 भारतीय आहेत. आरोपींकडून 25 मोबाईल फोन, 1 टॅब, 4 लॅपटॉप, 10 डेबिट कार्ड, अनेक बँकांची 12 चेकबुक, रॉयल इंटरनॅशनल प्रोप्रायटरचे शिक्के जप्त केले. उल्हासनगरहून टिटवाळ्याला जात असताना वरपजवळ भीषण अपघात झालाय. 5वा मेल रस्त्यावर अपघात झाला. कारला दुसऱ्या वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातात उल्हासनगर महानगरपालिकेतील नगरसेवक अजित उर्फ पप्पू गुप्तांचा मृत्यू झाला. विद्युत तारांचं घर्षण होऊन ठिणगी पडल्यानं 3 एकरातला ऊस जळून खाक झाल्याची घटना लासलगाव निफाडच्या करंजी इथं घडली आहे. यात योगेश अडसरे या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. विद्युत तारा खाली लोंबकळत असल्याची तक्रार देऊन देखील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप करत वीज कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. जिल्हा मुख्यालयातून हेलिकॉप्टर आणि जवानांच्या तुकड्या रवाना झाल्यात. आतापर्यंत 5 पेक्षा जास्त माओवादी ठार झाल्याचं कळत आहे. घनदाट जंगल असल्यानं सॅटेलाइट फोनवरून पोलीस मुख्यालयाशी संपर्क करत आहेत. मणिपूरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर येते. या हल्ल्यात भारतीय लष्करातील कर्नल, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला असून अन्य 3 जवान शहीद झाले. मागील अनेक वर्षांमध्ये झालेला या क्षेत्रातला हा आजवरचा मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं बोललं जातं. मणिपूरच्या चुराचांदपूर या जिल्ह्यातल्या म्यानमार सीमेजवळ ही घटना घडली आहे. आसाम रायफल्सच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. चांदोलीत तरुणाच्या हत्येनंतर 2 गावात जातीय हिंसाचार झाला. काठीने मारहाण करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. संतप्त नागरिकांनी दुकानांची तोडफोड केली. अलीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकटिया या गावातली ही घटना आहे. याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतं. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. येमेनचे पंतप्रधान माईन अब्दुल मालिक सईद यांनी एडनमध्ये अमेरिकेचे विशेष दूत टिम लेंडर किंग यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी सरकार आणि इराण समर्थक हुती यांच्यातील शांतता वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. बैठकीनंतर लवकरच चर्चा पुन्हा सुरू होईल असा विश्वास सईद यांनी व्यक्त केला. गेल्या आठवड्यात मारिब या मोक्याच्या मध्य प्रांतात आणि आजूबाजूला सरकारी फौजा आणि हुती बंडखोर यांच्यात झालेल्या संघर्षात किमान 200 सैनिक मारले गेले. येमेन 2014 पासून गृहयुद्धामध्ये अडकलेला आहे. जेव्हा हुती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंडखोरांनी उत्तरेचा बराचसा भाग व्यापला आणि राजधानी सना ताब्यात घेतली आणि सरकारला निर्वासितांच्या संदर्भात भूमिका घेण्यास भाग पाडलं. युद्ध आणि त्यामुळे निर्माण होणारी शांतता ही सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट असल्याचं येमेनचे पंतप्रधान माईन सईद यांनी सांगितलं. जॉर्जियाचे माजी अध्यक्ष मिखाईल साकाशविली यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन एका आठवड्यानंतरही सुरूच होतं. मध्य तिबिलिसीमध्ये हजारो नागरिक रस्त्यावरती आले आणि त्यांनी पुन्हा एकदा मिखाईल यांच्या सुटकेसाठी घोषणा दिल्या. सुटकेच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या
साकाशविली यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध तुरुंगातल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. यासाठी मिखाईल यांचे वकील आणि कुटुंबियांनी सहमती दर्शवली. तर माजी अध्यक्ष मिखाईल साकाशविली यांची सुटका करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा आंदोलनकर्त्या नागरिकांनी केली आहे. जॉर्जियाचे माजी अध्यक्ष मिखाईल साकाशविली यापुढे तुरुंगात सुरू असलेल्या उपोषणादरम्यान वैद्यकीय उपचार आणि औषध स्वीकारणार नाहीत असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. माजी अध्यक्ष मिखाईल यांच्या वकिलांनी सांगितलं की त्यांची प्रकृती अस्थिर आहे. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की मिखाईल यांची कधी प्रकृती गंभीर होऊ शकते. साकाशविलींचे वकील दिमित्री विली यांनी असोसिएटेड प्रेसला तसं सांगितलं. तर न्यायमंत्री रती बेगराइडजे यांनी केलेल्या अन्नधान्य आणि फळांचं रस सेवन केल्याचा दावा केलेला आहे. 1 ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू झाले आणि गेल्या काही दिवसांपासून जॉर्जियाचे माजी अध्यक्ष मिखाईल यांना तुरुंगातून सोडावं या मागणीसाठी हजारो नागरिकांचं आंदोलन सुरू आहे. सिरियाच्या सैन्याच्या सुरू असलेल्या विविध कारवायांच्या विरोधात इस्रायलनं सोमवारी रात्री मध्य आणि पश्चिम प्रांतांवर हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यांमध्ये काही सैनिक जखमी झाले आहेत. लेबननच्या हवाई क्षेत्रावर उड्डाण करत इस्रायलच्या लढाऊ विमानांनी क्षेपणास्त्र डागल्याचं लष्करानं म्हटलंय. सिरियाच्या हवाई संरक्षण विभागानं दावा केलाय की आमच्या विमान विरोधी तोफांनी बहुतेक इस्रायली क्षेपणास्त्र खाली पाडली. गेल्या काही काळात विविध कारणांमुळे इस्रायलनं सिरियावरती सुरू केलेल्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि सिरियाकडून इस्रायलच्या अंतर्गत भागामध्ये गडबड करण्याच्या घटना सुरूच असल्याचा दावा करत इस्रायलच्या वतीनं हवाई हल्ले वाढवण्यात आले. फेसबुकमधल्या काही गडबडीच्या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी धडपडणारी व्हिसल ब्लोअर फ्रान्सिस हॉगन युरोपियन संसदेच्या समितीसमोर हजर झाली. यावेळी युरोपियन युनियनच्या खासदारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या विविध नियमांच्या संदर्भात फ्रान्सिस हॉगन यांच्याशी चर्चा केली. हॉगन म्हणाले की आपण फेसबुकमध्ये काम करत असताना कंपनीनं सातत्यानं लोकांना आपली कंपनी फायद्यात असल्याबद्दल दावे केले. प्रत्यक्षात मात्र तशी स्थिती नव्हती. नागोर्नो काराबाख यांच्यातील युद्ध संपल्याला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अझरबैजाननं विजय दिवस साजरा केला. या निमित्तानं अझरबैजान समर्थकांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले. अझरबैजाननं 6 आठवड्यांच्या युद्धात विवादित प्रदेश आणि त्यांच्या आर्मेनियन नियंत्रित आसपासच्या प्रदेशांवर नियंत्रण मिळवलं. यावेळी झालेल्या संघर्षात सुमारे 6,000हून अधिक लोक मरण पावले. नागोर्नो काराबाख हे अझरबैजानमध्ये, परंतु 1994 मध्ये तिथल्या फुटीरतावाद्यांनी केलेल्या उठावानंतर परिस्थिती पूर्ण बदलली होती. यावेळी नागोर्नो काराबाख आणि आजूबाजूचा बराचसा प्रदेश हा आर्मेनियाच्या ताब्यामध्ये गेलेला होता. अमेरिकेनं सोमवारी मेक्सिको आणि कॅनडाबरोबरच्या प्रवासासाठीच्या सीमा पुन्हा उघडल्या आणि प्रवासावरचे निर्बंध हटवले. जवळजवळ 2 वर्ष साथीच्या रोगामुळे ठप्प झालेल्या प्रवासी उद्योगाला त्यामुळे चालना मिळाली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात गंभीर ठरलेल्या निर्बंधांमुळे कुटुंबांना वेगळं राहावं लागलं आणि नातेवाईकांना आता एकमेकांना जवळून भेटता येणार आहे. त्यांना गेली 2 वर्ष निर्बंधांमुळे वेगवेगळ्या देशांमध्ये अडकून पडावं लागलेलं होतं. अमेरिकेनं सोमवारी मेक्सिको आणि कॅनडाबरोबरच्या सीमा पुन्हा उघडल्या आणि देशात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणाच्या अतिरिक्त तपासण्या करून सोमवारी सकाळी सॅन डिएगोच्या मेक्सिकोच्या सीमेवर युनायटेड स्टेट्समधील क्रॉसिंग लाईनवरती गर्दी झाली होती. प्रवाशांकडे लसीकरणाचा पुरावा आणि चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असल्याशिवाय विमान प्रवासाला परवानगी मिळत नाहीये. पहिल्या आठवड्यात पात्र ठरलेल्या 5 ते 11 वर्ष वयोगटातल्या 9 लाख मुलांना पहिला डोस देण्यात आल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं. 2 नोव्हेंबरला या लसींच्या वितरणाची परवानगी देण्यात आली. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पहिल्यांदाच दिल्ली NCRCची हवा सर्वाधिक विषारी म्हणून नोंदवण्यात आली आहे. नोएडा आणि बुलंदशहर ही देशातली सर्वाधिक प्रदूषित शहरं होती. दोन्ही शहरातील प्रदूषणाची पातळी 488 वर पोहोचली आहे. त्याचवेळी दिल्लीसह NCR मधील सर्व शहरांची हवा धोकादायक पातळीच्या जवळ पोहोचली आहे. दिल्लीतील वाढलेल्या हवा प्रदूषणामुळे फुफ्फुस निकामी करणाऱ्या PM 2.5 या अत्यंत घातक धूलीकणांचं प्रमाण तब्बल 400 मायक्रोग्रॅम्स प्रति घनमीटरवर पोहोचलंय. ते निर्धारित मानकापेक्षा 6 पट जास्त आहे. भारतात तयार करण्यात आलेली कोवॅक्सिन ही लस
77.8% परिणामकारक आहे. लक्षण असलेल्या रुग्णात परिणामकारक आणि सुरक्षित असल्याची लॅन्सेट नियतकालिकानं माहिती दिली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष हाती आलेत. या लसीमुळे कुणालाही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय. संरक्षण दलानं शुक्रवारी 11 महिला अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याची तयारी दर्शवली. सर्वोच्च न्यायालयानं लष्कर आणि लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांच्यात अवमान कारवाईचा इशारा दिल्यानंतर संरक्षण दलानं शुक्रवारी 11 महिला अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती न्यायालयात दिली. कोरोनामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या नाटकांच्या प्रयोगांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्यानं महिन्याअखेर 15हून अधिक कलाकृती रंगमंचावर येणार आहेत. त्यामुळे नाट्य शौकीनांना मेजवानी मिळणार आहे. राज्य सरकारनं आता आमची भूमिका समजून घेऊन 100% उपस्थितीला परवानगी द्यावी अशी मागणी नाट्यसृष्टीतून होतीये. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विकी आणि कतरिनाचं लग्न राजस्थानमधल्या सवाई माधवपूर जिल्ह्यातल्या एका आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. हे संपूर्ण हॉटेल एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे. हे हॉटेल 7 ते 12 डिसेंबर या तारखांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.